आज सकाळी मी निघाली डहाणूला जाण्यासाठी. साक्षी सोबत येणार नव्हती म्हणून तिने आम्हाला टाटा बाय बाय केलं. बस स्टॉपला आली, बस विचारली पण बस डायरेक्ट 10ची होती. आता प्रश्न पडला होता की लवकर पोहोचायचं कसं. देवासारखे आम्हाला रफिक मामा भेटले जे की जाणार होते तलासरीला. मग त्यांनी आम्हाला चारोटीपर्यंत सोडलं. आता पिकअपमध्ये पण बसायची एक वेगळीच मज्जा आहे. चारोटीला आलो, इकडनं टमटम पकडली आणि थेट पोहोचलो आशागडला. मंदिराच्या परिसरामध्ये आलो, पहिली भेट घेतली मी मावशींची. त्यांच्यावर थोडीशी बोलली, इकडनं देवीसाठी ताट वगैरे घेतलं आणि निघाली मंदिराकडे. मंदिराच्या पायथ्याशी आली, इथं दर्शन वगैरे घेतलं. मंदिरामध्ये आली, देवीचं दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं, मन एकदम आनंदमय झालं. आणि मग मंदिराच्या मागच्या बाजूला आलो गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि याच दिवशी माझा देवीचा खूप कडक उपवास असतं म्हणून मला खूप छान वाटलं. मग देवीसाठी नारळ फोडला. आता यांनी इथे प्रसादाचा लाभ वगैरे घेतला. मी थोडा वेळ मंदिरामध्ये फिरत होती, मावशींकडे आली, मग इथून पण प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो डहाणू बीचला जायला. इकडनं आम्हाला रिक्षा भेटली, मग डायरेक्ट आम्ही पोचलो डहाणू बीचला. बीचला आल्यानंतर 12च्या आसपास टाईम चालू होता आणि समुद्राला खूप मोठी भरती आली होती. मजा पण येत होती आणि खूप भीती पण वाटत होती. मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि मग यांना लागली होती भूक, मग यांनी साधासुद्धा नाश्ता केला. इकडनं आम्ही परत रिक्षा पकडली आणि पोचलो डहाणू स्टेशनला. स्टेशनला आल्यानंतर यांची इच्छा होती की मच्छी मार्केटला जाऊ असं. मच्छी मार्केटला आल्यानंतर जव्हारपेक्षा इथे टाईट भाव होता मच्छीचा. समुद्र जवळ असून पण खूप मच्छी महाग होती. मच्छी वगैरे आम्ही घेतली नाही, पोरींसाठी खाऊ वगैरे घेतली आणि निघालो बस स्टॉपकडे. इथे आम्हाला लिच्ची भेटली जी की 100 रुपये डझन होती. बस स्टॉपला आलो आणि इथे आमच्या मावशींची भेट झाली. या मावशी जव्हार हॉस्पिटलला होत्या, त्या मला खूप वर्षांनी भेटल्या. फायनली आम्हाला बस भेटली आणि माझ्या मोबाईलची पण बॅटरी लो झाली आणि आम्ही निघालो जव्हारला येण्यासाठी. पण डहाणूमध्ये बसचा खूप प्रॉब्लेम आहे. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब